हाय हॅलो नमस्कार. मी स्वाती आपल्या यूट्यूब चॅनल आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. तर मी आलेले आहे कनेरी फाटा गोकुळ शिरगाव येथे. तर माझे माहेर तिथेच असल्यामुळे हे प्रदर्शन बघण्यासाठी मी आलेले होते. तर नंदी बैल दाखवलेलाच आहे पहिल्यांदाच तुम्हाला. आणि इकडे जे आहे ते आपण कुरकुरे वेफर्स वगैरे हे पॅकेट जे असतं ते खाऊन आपण वेस्टेज टाकून देतो, तर त्यापासून त्याने पिशव्या बनवलेल्या आहे. आणि हा त्याचा धागा तयार केलेला आहे प्लॅस्टिकपासून त्यांनी या मशीनद्वारे. आणि इतक्या छान मऊसूत पिशव्या ह्याच्या म्हणजे प्लॅस्टिकपासून बनवलेल्या आहेत की त्या हातामध्ये धरल्या तर वाटतसुद्धा नाही की ते प्लॅस्टिक वगैरे आहे म्हणून. इतक्या मऊसूत आहेत. आतून त्यांनी दुसरं फॅब्रिक लावलेलं आहे आणि त्याच्या व्हरायटी पण त्यांनी ठेवलेल्या आहेत लहान मोठ्या अशा. तर इथं कला सादर करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून राजस्थान वगैरे इकडून लोक खूप लांबून किंवा जवळूनही आसपास शिरोली, हुप्परी, कोल्हापूर असे वेगवेगळे कलाकार इथं आपली कला सादर करण्यासाठी आलेले होते. तर कोणी मातीची भांडी किंवा मातीच्या भांडींचे प्रकार. तर इथं बघू शकता आपलं नारळाचंच एक कवच असतं त्याला आम्ही इकडं बेल्ट म्हणतो. तर त्या बेल्ट्यापासून भरण्या, दिवे, म्हणजे वेगवेगळ्या वस्तू जेणेकरून आपण शोसाठी पण ठेवू शकतो आणि देवघरातही वापरू शकतो, अगरबत्ती लावण्यासाठी वगैरे होत्या. तर हे जे फ्लावर्स आहेत ते गेस करा तुम्ही की कशाचे आहेत बरं. तर मी सांगते ते कशाचे आहेत. ते फ्लावर आपण मक्याच्या कणीसचे जे साल बाहेरची पानं जी असतात ती काढून टाकतो, त्यापासून ती फ्लावर्स वगैरे बनवलेले आहेत. म्हणजे कलेला महत्त्व आहे. ते टिकतं की ह्याला महत्त्व नाही, पण कलेला महत्त्व आहे. आणि इथं प्रभू श्रीरामाचं जे मंदिर आहे अयोध्यामध्ये तेच इथं बनवलेलं आहे. खूप छान दिसतं ते. प्रत्यक्षात तर खूप छान दिसत होतं. आणि बाहेर आउटसाईडला असं सेक्शन झाला की अशा मोठ्या मूर्त्या लावलेल्या होत्या. आणि हे मला वाटतं हे राजस्थानकडे असं काहीतरी असावं. तर मला नेमकं आठवत नाही, पण राजस्थानची ती कला असेल. वर्क काय ते काचेचे वर्क होते ते. आणि हे पण बेल्ट्यापासून घुबड बनवलेलं आहे. माझ्या मुलग्याच्या हातात जो होता नारळ, तर त्या नारळापासून घुबड बनवलेला आहे. आणि मला वाटते जसा सेप असेल नारळाचा असं त्यांनी त्यातूनच ते आपली आयडिया काढून वेगवेगळी मंकीज म्हणजे माकड, गणपती, परत घुबड तर मी दाखवलेलंच आहे पहिल्याच वेळेस. आणि असे वेगवेगळे त्यांनी माकडाचे प्रकार, गणपतींचे प्रकार कोरून काढलेले आहेत त्यामध्ये. आणि इथे आहेत सगळी अवजारे आधुनिक. म्हणजे आपला हातोडा आहे लोहाराचा. तुम्हाला सांगते ते काय शेतीची अवजारे तर आहेतच, पण ते लोहाराचे साहित्य वगैरे सगळं आहे. आणि हा बैलगाडा आहे. आणि इथं जे आहे हे शिंपल्यापासून वेगवेगळ्या वस्तू म्हणजे कानातले वगैरे, हे झुंबर आहे शिंपल्यापासून बनवलेलं. आणि हे आपण चौकटीला लावू शकतो अशा पद्धतीचं ते शिंपल्यांचं आहे. आणि इथं फ्लावर्स म्हणजे हेअरिंग्स आणि मण्यांचे गळ्यातले होते. आणि हे मासे बघा, हे कागदापासून बनवलेले आहे. आणि जसं वारं म्हणजे आतमध्ये वारं जसं लागेल तसं ते फिरत होते मासे वर खाली. आणि जिराफ बनवलेलं होतं. साप तर इतका सुंदर बनवला होता की खूप छान हालत होता तो. आणि इथं बघा आपली महाराष्ट्राची शान म्हणजे आपली वारकरी मंडळी सगळी. तर हे कोल्हापूरच्या ताईंनी सगळं बनवलेलं आहे. त्यांच्याकडे मिळतंसुद्धा हे. आणि खूप अभिमान वाटला की आमच्या म्हणजे कोल्हापूर साईडच्या लोकांनी इतकं छान प्रदर्शन मांडलं होतं. सगळे लोक इथंच येऊन थांबायचे. इथं इतकी गर्दी होती ना, सगळ्यापेक्षा जास्त इथं गर्दी होती. कारण काही गोष्टी आपल्याला नवीन आपल्याच म्हणजे जे हरवलं होतं आपण जे आत्ताचं जीवन जगतो आहे आणि जे अगोदरचं जीवन होतं ह्यामध्ये प्रत्येक माणूस निरखून बघत होता. हा असं होतं, पहिल्या वेळेस असं होतं, ह्यावेळेस असं होतं. यामध्ये प्रत्येकजण गुंतून गेलेला होता. प्रत्येकांचे फोन बाहेर निघालेले होते हे व्हिडिओ करण्यासाठी.
तर इथं सगळे ऑफिसर्स वगैरे त्यांनी दाखवलेले आहेत. आणि इथं महत्त्वाचं म्हणजे राज्याभिषेक सोहळा हा त्यांनी दाखवलेला होता. सगळे मावळे, राजा, आपले शिवाजी राजा आणि मावळे आणि त्यांच्या राण्या आणि थोडीफार प्रजा असं सगळं दाखवायचं इथं त्यांनी हे घेतलं. हे लहान मुलांना खूप म्हणजे खूप प्रेरणादायी आहे. आणि हे मी मगाशी म्हटलं जसं म्हणजे आपली घरची गृहिणीपासून ते ऑफिसरपर्यंत त्याने दाखवलेला आहे. आणि हा नवरा नवरीचा गेटअप केलेला आहे. इथं शिवाजीराजांनी वध केलेला दाखवलेला आहे. आणि हे सगळं मी मगाशी म्हटलेलं ते वर्किंग वुमन आहेत. आणि हे डान्सिंग आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे डान्स. तर तिथं बघा बाळूमामाची मूर्ती दिसते. आणि परत एक तिथं दुल्हन दिसते. आणि तिथं आपले खंडोबा आणि म्हाळसा ह्यांचे पण काय म्हणतो त्याला पुतळे आहेत छोटे छोटे. आणि तर राजांनी आपल्या रक्ताचा अभिषेक केलेला ते सुद्धा तिथं दाखवलेलं आहे. आणि ही तर मला जोडी अतिशय आवडलेली होती, खूप छान होती ही जोडी. आणि हे म्हणजे पूर्वीच्या काळात जे पाळणे होते आणि शिवाजी महाराजांच्या काळातले हे असं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी. आणि इकडं खेळ वगैरे पण दाखवलेले आपण, लगोरी, ते काचा कवड्या, असे वेगवेगळे जे खेळ होते आमच्या इकडचे. हे आता घरातली कामेसुद्धा दाखवलेले आहे, म्हणजे जाते, वरवंटा, ताक घुसळणे आणि हे सगळे खेळ. मी म्हटलं तसं हे खेळ आहेत सगळे. म्हणजे दोरी उड्या म्हणा किंवा काचा कवड्या, आंधळी कोशिंबीर, हे असं सगळे खेळ हे त्यांनी दाखवलेले आहेत. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आवडलेलं मंगळसूत्र, तर मी त्याचे व्हिडिओ करून घेतलेला आहे. तर चला भेटूया परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.